आप्पा काय सारखं जामकर साहेबांना बोलत असतो? ते काय मुद्दामून करतात का? पोलीस म्हणजे काय देव वाटलं का काय तुम्हाला? हा, अरे आपली पण काय जबाबदारी आहे का नाही? मागचा दरवाजा तसाच उघडा होता त्याला. जाऊ दे, काय बोलू. निसटला म्हणजे संग्राम, तुझं मरण माझ्याच हातात लिहिलंय. वाघाच्या गुहेत शिरून वाघाची शिकार करायला बघत होतास. या जगात सगळ्यात डेंजर गोष्ट कुठली माहिती आहे? जगभी वाघ. तुम्हा सगळ्यांना सुंदर आयुष्य दिलेलं असताना का मग मुद्दाम त्या देवीसिंगच्या वाटेवर यायचं असतं तुम्हाला? का मुद्दामून मरण ओढवून घेता तुम्ही? जी जखम दिलीस ना मला, व्याजा सकट बदला घेणार आहे मी याचा. नाही तुझ्या डोळ्यात देखत तुझ्या घरादाराशी वाट लावली ना, तुझ्या बहिणीच्या आयुष्याची राख रांगोळी करीन. तुझ्या बापाची सगळी प्रॉपर्टी हिसकावून घेईन. संग्राम, तुला असं मरण देणार आहे ना, की मरण सुद्धा समोर बसून भीतीनं चळचळा कापेन. काही करायचं, या देवीसिंगचा इगो हर्ट नाही करायचा. ही जी जखम झाली आहे याचं आता असं भांडवल करतो ना, बघतील सगळे. का वागताय असं? हा, का अंगावर काढायचं दुखणं? जाऊया की डॉक्टरकडं. इन्फेक्शन झालं तर केवढ्याला पडेल? नाही, काही गरज नाहीये दवाखान्यात जाण्याची, होईल बरा. का डॉक्टरला जखम दाखवायला तुम्हाला काय अडचण आहे? अहो खरंच काही गरज नाही लालीजी. हलकी चाकूची जखम आहे, होईल बरी. असंही या जखमेपेक्षा जे माझ्याकडे भक्तगण येतात ना, त्यांच्या मनावर ज्या जखमा झाल्या त्या खूप मोठ्या आहेत. मला त्या बऱ्या करायच्यात. त्या बऱ्या होणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यांच्या जखमांपुढे माझी जखम काहीच नाही. झालं प्रवचन सुरू. बायको आहे मी तुमची, आज नाही ओळखत तुम्हाला. हे सगळं का चाललंय ना, मला व्यवस्थित कळतंय. बरं ते सोडा, आपण दवाखान्यात जाऊया, विषय संपला. चला चला. लालीजी, खरंच काही गरज नाही दवाखान्यात जाण्याची. मी आहे, माझ्या भक्तांकडे जातो.